नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि आजची शिवामूठ आहे पांढरे तीळ. सो माझी इथं सकाळी आता पूजा झालेली आहे. तर ज्या ताईंना मागच्या सोमवारी पशुपतीनाथाचं व्रत ज्यांना चालू करता आलं नाही त्यांनी आजपासून सुरू केलं तरी हरकत नाही. बघा, सकाळ संध्याकाळ तुम्हाला पूजा करायची असेल तुम्ही पुढच्या सोमवारपासून पण सुरू करू शकता. तर उद्या आहे दुर्गाष्टमी. मराठी महिन्याच्या प्रत्येक शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी असते. हा दिवस दुर्गा देवीला समर्पित असल्याचे सांगितले जाते. ह्या दिवशी देवीची विशेष पूजा, उपासना, नामस्मरण केल्यास आपल्याला देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात. श्रावणातील दुर्गाष्टमी ही विशेष असते कारण श्रावणातील अष्टमीला दुर्वाष्टमीचे व्रत करण्याची परंपरासुद्धा आहे. सो उद्या दुर्गाष्टमी आणि दुर्वाष्टमी हे दोन्हीही आहे. बघा, आज सप्तमी आहे आणि इथं तुम्ही बघू शकता 12 तारखेला आज सप्तमी, स्वाती नक्षत्र आहे आणि आजची शिवामूठ पांढरे तीळ आहेत. पण उद्या म्हणजे 13 तारखेला श्रावण शुद्ध अष्टमी विशाखा नक्षत्र आहे. म्हणजे उद्या सूर्योदयाला अष्टमी तिथी ही बघितली जाणार आहे. त्यामुळं उद्या अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी आहे आणि उद्या दुर्वाष्टमीसुद्धा आहे. बघा, आता 13 तारखेला दुर्गाष्टमी, दुर्वाष्टमी हे दोन्ही आहेत. त्यामुळे दुर्गाष्टमी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते. प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी देवीची सेवा केली जाते. आता श्रावण दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण श्रावण महिन्यालाच खूप महत्त्व आहे. त्याच्यामध्ये सगळे सण वार जे काय आहे प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी आपण सेवा करतो. कुठल्या ना कुठल्या देवतेची आपण त्या दिवशी सेवा केली जाते. सो आपल्याला उद्या मंगळवारी दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुळदेवीची सेवा करायची आहे. बघा, उद्या दुर्गा देवीची सुद्धा सेवा केली जाते, ते पण मी पुढं सांगणार आहे. पण उद्या दुर्गाष्टमी असल्याने आपल्याला आपली जी कुठली कुळदेवी असेल, भले मग ती कोल्हापूरची महालक्ष्मी असे ना, माहूरची रेणुका माता असे ना, किंवा सप्तशृंगी देवी असे ना, तुळजाभवानी असे ना, राजराजेश्वरी, तुमची जी कुठली कुळदेवी आहे तर त्यांच्या फोटोवरती, टाकावरती तुमच्याकडं फोटो लहान मोठा कुठलाही असे ना, टाक लहान मोठा छोटा काहीही असे ना, तर तुम्हाला उद्या तुमच्या कुळदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करायचं आहे. आता तुम्ही 2 तऱ्हेने करू शकता. एक तर अष्टोत्तर नामावली तुम्ही म्हणून करू शकता किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडादेवीचे हा जो 99 मंत्र आहे तो 108 केपा म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर उद्या कुंकुमार्चन करायला खूप महत्त्व आहे, त्यामुळं उद्या हे करायला विसरू नका. त्याच्यानंतर बघा, उद्या तुम्हाला जर होत असेल आणि जर शक्य असेल तर दुर्गा सप्तशती हा पूर्ण पाठ जर तुम्हाला वाचायला जर मिळाला, म्हणजे 13 अध्याय हे पूर्ण पुस्तक जर तुम्हाला उद्या वाचायला मिळालं, जर तुमच्याकडे टाईम असेल तर उद्या एक पाठ तरी दुर्गा सप्तशतीचा नक्की करा. आता बघा, उद्या वर्किंग डे आहे, खूप बिझी शेड्यूल आहे, ट्रॅव्हलिंग आहे, जॉब आहे, मला माहिती आहे. तर उद्या ॲटलिस्ट 2 अध्याय तरी वाचा. म्हणजे कुठला की पहिलं सगळं दिव्य कवचापासून अर्गला स्तोत्रमपासून सुरू करायचं, 2 अध्याय वाचायचे. परवा 2 अध्याय, प्रत्येक दिवसाला 2-2 अध्याय वाचा. अगदी सिम्पल आहेत, साधे आहेत, सोपे आहेत, पटकन वाचून होईल. मग तुम्ही सकाळी वाचू शकता किंवा संध्याकाळी ॲटलिस्ट 5च्या अगोदर किंवा 6च्या अगोदर तरी दुर्गा सप्तशती वाचा. अगदी रात्र करू नका, पण शक्य असेल तर सकाळी वाचून जावा. तर ॲटलिस्ट 2 तरी अध्याय उद्यापासून नक्की वाचा. त्याच्यानंतर कुंकुमार्चन नक्की करा. बघा, उद्या तुमच्या कुळदेवीला गजरा किंवा मोगराचा गजरा किंवा कुठलाही गजरा, लाल फूल हे नक्की अर्पण करा. त्याच्यानंतर उद्या कन्यापूजन म्हणजे कुमारी
कुमारिका पूजनेला खूप महत्त्व आहे. एक तरी कुमारिका, भले मग तुमची मैत्रिणीची मुलगी असे ना, शेजारच्यांची मुलगी असे ना, तिला उद्या संध्याकाळी घरी बोलवा, हळद कुंकू लावा, तिला छान गजरा किंवा फूल द्या. त्याच्यानंतर एक तिला कुठलंही ड्रेसचं कापड असेल किंवा ॲटलिस्ट दक्षिणा 101 रुपये 51 जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं द्या. किंवा 2 वह्या, पुस्तकं, एक पेन, कंपास असंही तुम्ही देऊ शकता. तर उद्या कुठल्याही परिस्थितीत एक तरी कुमारिकेला घरी बोलवून दूध साखर तरी प्यायला द्या. त्याच्यानंतर बघा, इथं माझ्याकडं ना आमची रेणुका माता कुलदेवी आहे. सो माझ्याकडे रेणुका महात्म्य स्तोत्र हे छोटंसं एक पुस्तक आहे. हे मला माझ्या सासूबाईंनी दिलेलं आणि माझ्या सासूबाईंना तिच्या सासूबाईंनी दिलेलं. सो बघा, आपल्या घरच्या काहीतरी परंपरा किंवा रूढी किंवा काहीतरी चालत आलेल्या चालीरीती असतात, त्या अजिबात स्किप करायच्या नाही. आपण यूट्यूबमध्ये दुसऱ्यांचं बघून त्या स्किप करून नवीन चालीरीती चालू करायच्या नाही. ज्या आहेत त्या करायच्या, प्लस ॲडिशन करायचं, सबस्ट्रॅक्शन कधीच करायचं नाही. त्यामुळे आपल्या ज्या चालीरीती आहेत त्या कंटिन्यू करून तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केल्यात तरी चालेल. बघा, हे अगदी सोपं आणि छोटंसं रेणुका महात्म्य आहे. अगदी 145 ओळ्यांचं हे स्तोत्र आहे. त्याच्यानंतर रेणुकाष्टकं आहे, त्याच्यानंतर रेणुका माताची आरती आणि तिची कहाणी आहे. सो जरी तुमच्याकडं जरी पुस्तक असेल तुमच्या कुठल्याही कुळदेवीचं, ते तुम्ही उद्या नक्की वाचा. दुर्गा सप्तशती तर आहेच, पण हे सुद्धा तुम्हाला उद्या वाचायचं आहे. त्याच्यानंतर जी तुमची कुळदेवीची आरती असेल उद्या तुम्हाला ती करायची आहे. उद्या तुम्हाला एक विडा म्हणजे पानाचा विडा, ज्याला आपण तांबूल म्हणतो, तो तुमच्या घरी अर्पण करा किंवा जवळपास जर कुळदेवीचं मंदिर असेल तर तिथंसुद्धा तुम्ही अर्पण केलं तरीही चालू शकेल. त्याच्यानंतर उद्या तुम्ही दुर्गा चाळीसासुद्धा वाचू शकता. अगदीच काही जमलं नाही तर ॲटलिस्ट कुंकुमार्चन तरी सकाळी करू शकता, रात्री करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा मंत्र तुम्ही 1 माळ 2 माळ तुम्हाला जसं जमेल तसं करा. अष्टोत्तर नामावली म्हणून कुंकुमार्चन करा किंवा नुसती अष्टोत्तर नामावलीसुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर तुम्हाला जसं होईल तसं तुम्ही करा. उद्या तुम्हाला जर सवाशीण पण मिळाली आणि जर कुमारिका पण मिळाली तर त्यांना बोलवून छान त्यांची ओटीसुद्धा नुसतं खण आणि नारळाने, अजिबात साडी वगैरे नाही, खण आणि नारळाने सुद्धा तुम्ही त्यांची ओटी भरू शकता. बघा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या अगदी छोट्या छोट्या कुळदेवीच्या ज्या काही सेवा आहेत त्या उद्या नक्की करा. आणि उद्या गजरा किंवा लाल फूल मात्र आपल्या कुळदेवीला अर्पण करायला विसरू नका. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.